सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। नमस्कार, शब्द सम्राट न्यूज में आपका स्वागत है। मुंबई से सटे उल्लासनगर के कैंप क्रमांक 3 में स्थित मिलिट्री तालाब परिसर में उल्लासनगर दौरे पर आए रिपब्लिकन सेना के सुप्रीमो आनंदराज अंबेडकर के सुपुत्र अमन अंबेडकर ने पत्रकारों से बात करते हुए कहा कि आगामी मनपा चुनाव को लेकर कहा कि हमारी शिंदे गठ से युति है और हम राज्य भर में 10% जगह हमने मांगी है और हमें उम्मीद है कि शिंदे जी हमें निराश नहीं करेंगे। इस अवसर पर रिपब्लिकन सेना के किरण जाधव के अलावा सैकड़ों कार्यकर्ता मौजूद थे। छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो, आंबेडकरांचा जय असो। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव आदो के लिए एक शमशेर पैदा कर, अरे कत्ल करे दुश्मनों का ऐसा वीर तो अरहतो सम्मा संबुद्धस्स सम्मा संबुद्धस्स। एक मिनिट जय असो। शहर अध्यक्ष ॲडव्होकेट साहेब बघा इकडे जोरदार टाळ्या। शुभेच्छा तुम्हाला आहेत। आणि आज सर आगामी निवडणुकीमध्ये उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये रिपब्लिकन सेना जी आहे ते किती सीटांवरती लढणार आहे? आता उल्हासनगर मधलं सांगू शकत नाही, पण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जशी आमची एकनाथ शिंदेजींची युती झाली आहे त्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला 10% एवढ्या जागा भेटतील। त्यामध्ये उल्हासनगरमध्ये किती भेटतील याबद्दल मी तुम्हाला आता नक्की सांगू शकत नाही। आम्ही समाजाला एकच सांगू की ही जी युती आहे आपण मागच्या अनेक वर्षापासून बघतोय की आंबेडकरी समाज हा प्रयत्न करतोय सत्तेत जाण्याचा, पण आंबेडकरी समाज हा असा आहे की त्याच्या एखाद्या बळावरती आपण कधीही निवडणूक लढू शकत नाही। कारण आपण आज इकडे सुद्धा बघत असाल की भाजप सारखा जो एवढा मोठा जग प्रसिद्ध पक्ष आहे त्याला सुद्धा 2-2 पक्षांची युती करावी लागते। म्हणून रिपब्लिकन सेनेने ही जी एकनाथ शिंदे साहेबांची जी शिवसेना आहे त्याच्यावर युती करून कुठेतरी आंबेडकरी समाजाने एक पाऊल तरी टाकावं सत्तेमध्ये, याचं जे स्वप्न बघितलंय त्याबद्दल सगळ्याच आंबेडकरी जनतेने स्वागत सुद्धा केलंय। आणि हळूहळू तुम्ही आता बघा आनंदराज साहेब सुद्धा महाराष्ट्रात दौरे चालू करतील आणि मी सुद्धा मुंबईत करत होतो, आता महाराष्ट्रात सुद्धा बाहेर पडण्याचा, कारण जो प्रतिसाद अख्ख्या आंबेडकरी चळवळीने रिपब्लिकन सेनेवर दिलाय आणि देत आहेत, अनेक नवीन कार्यकर्ते असतील जुने कार्यकर्ते असतील ते सुद्धा आता बाहेर पडतायत की कुठेतरी साहेबांनी आमच्यासाठी विचार केलाय, सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी विचार केला। याच्या मागे मी साहेबांबरोबर खंबीरपणे उभे राहू।